तोंडाकडे काय बघताय माझ्या? हा, भूत बघितल्यासारखं. ए जा, पाणी आण. मॅडम तुम्ही थांबा, मी आणते. एक मिनिट, मी काहीतरी चुकीचं ऐकल्यासारखं झालं मला. तू मॅडम म्हणालीस का हिला? काय ते गंमत गमतीत सावित्री आत्या मला मॅडम म्हणतात कधी कधी. हो, मी गंमत केली ना तर महागात पडेल ना तुला पारू. आणि काय ग सावित्री, इथे घरात काय सुरू आहे आणि तुमचं काय चाललंय? त्या ऍड शूटला हरीशच्या जागी आदित्य बसला हे तुला या चोमडीने सांगितलंच असेल. पण आता जर ते वहिनींना समजलं ना तर त्याचे परिणाम आदित्यवर सगळ्यात जास्त होणार आहेत. तू, आदित्य आणि प्रीतम तुम्ही सगळ्यांनी मिळून अहिल्या बहिणींचा विश्वासघात केलाय, कळतंय ना? आदित्य आणि प्रीतम मित्र आहेत ना ग तुझे? तुम्ही सगळ्यांनी मिळून हा व्हिडिओ प्लॅन केला ना? जाऊन सांग त्यांना की तोंड बंद ठेवायचं. जे झालं ते झालं. बहिणींना यातलं काहीही सांगायची गरज नाही. आणि हा, माझं नाव घ्यायची गरज नाही. नाहीतर महागात पडेल. सांगू दे त्यांना देवी आईंना समज. कधी ना कधी देवी आईंना समज खरं कळणारच आहे. आणि अजून किती दिवस त्यांच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवणार आहोत आम्ही? जे होईल ना ते आम्ही बघून घेऊ. एक मिनिट. आम्ही म्हणजे कोण? तू स्वतःची बरोबरी कोणाशी करतेस? आई अशी अंधारात का बसली आहे? ती यावेळी प्रीतम, लाईट लाव. लाईट नको लावूस, काळोखच असू दे. काय झालं आई? तुला माहित नाहीये काय झालं ते? तू काहीतरी सांगणार होतास ना मला? बोल, मी ऐकतेय. आई खर तर सांगायला थोडा उशीरच झालाय. तुला आधीच सांगायला हवं होतं. आई, हे ते लग्नाच्या शूट विषयी आहे. माहितीये मला सगळं. खरं तर बाहेरून समजण्यापेक्षा माझ्या मुलाने मला विश्वासात घेऊन स्वतः सांगितलं असतं तर जास्त बरं झालं असतं. पण या क्षणी मला काय वाटतंय तुला नाही कळणार. आई, आय एम सॉरी. मला प्लीज माफ कर. मी देवा,
माझं आदित्य सरांबरोबरचं लगीन कुठल्या परिस्थितीत झालं आहे तुला माहित आहे. आमचं लगीन हे जग नाही मान्य करणार. आदित्य सर बी नाही मान्य करणार. पण माझ्यासाठी हे लगीन खरं आहे. देवा, नशिबात जे असतं तेच होतंय. ह्यो समजा तुझा खेळ आहे. तुझ्या मनात होतं म्हणूनच तर हे समजा झालं. कोण चूक कोण बराबर मला नाही माहिती. मला फक्त एवढंच माहित आहे की आदित्य सर माझा नवरा आहे. आदित्य सरांना असं काळजीत नाही बघू शकत मी. ते झुरायला लागलेत आतनं. त्रास होतोय त्यांना. देवा, त्यांच्यावरचा भार हलका कर. आज आदित्य सर देवी आईंना समज खरं खरं सांगणार आहेत. त्यांना बळ दे. देवी आई आणि आदित्य सरांच्या पिरमाला, त्यांच्या नात्याला, त्यांच्या विश्वासाला तडा नको जाऊ देऊ.